आदर्श शिक्षण संस्थेच्या शिपायाने 12 तारखेला 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ही घटना अतिशय शिक्षण क्षेत्राला आणि मानवजातीला काळीमा फासणारी असून या घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। ही घटना ज्या ठाणे जिल्ह्यात घडली त्याच ठाणे येथील पोलीस आयुक्तालयामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे। यावेळी विकास गायकवाड, सुचित्रा स्वामी, नीतू देवरे, रोहिणी पवार, कविता जाधव, रीना देशमुख, मंगल गाडे, पिंकी मिश्रा, यशोदा पांडा, महेंद्र पवार, मीना आळिंग आदी उपस्थित होते। जे बदलापूर शहरामध्ये आज 12-13 तारखेला जी काही भयानक घटना घडलेली आहे ती घटना या म्हणजे सर्वांना ऐकून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे आणि काल बदलापूर इथे खूप मोठं आंदोलन, मोर्चे वगैरे सर्वांनी काढलेले आहे। तरी परंतु ज्या काही महिला आहेत ज्या घराच्या बाहेर पडतात ही आता महिला म्हणा, मुली म्हणा किंवा आज छोट्या मुली 5 ते 6 वर्षाच्या, 2 ते 3 वर्षाच्या मुली म्हणजे कसं यांचं म्हणजे रक्षण होत नाही किंवा यांना न्याय मिळत नाही किंवा यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो याचं म्हणजे आम्हाला खूप दुःख होतं की सरकार काय करतो। सरकार बोलतो मुली म्हणजे वाचवा, मुली बेटी बचाव, बेटी कशासाठी बचवायची? कारण की आज 2 ते 3 वर्षाच्या मुलीवरती जर शाळेतले शिपाई जर त्यांच्यावरती बलात्कार करत असेल आणि त्यांच्याशी जर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना करत असेल तर मग कशासाठी आम्ही मुली म्हणजे वाचवायचा हाही एक मोठा प्रश्न आहे। आणि सरकारने जे 12 जर हे एवढं मोठं बदलापूरचं प्रकरण झालं आणि ते सरकारने 12 तास लेट केलं म्हणजे याच्यावर देखील आपण विचार केला पाहिजे। परंतु आम्ही देखील महिना एक आज समाजसेवा म्हणून आज एक आम्ही काम करतो। आज देखील आम्ही कुठल्याही याच्यासाठी आम्हाला रात्री बेरात्री पोलीस स्टेशनमधून म्हणा किंवा कुठल्याही कुणावरती वेळ काळ प्रसंग येतो त्याच्यासाठी आम्हाला देखील रात्री बेरात्री बाहेर पडावं लागतं। त्याच्यासाठी देखील सरकारने असं एक म्हणजे हे करावं की महिलांना चांगल्या पद्धतीचं संरक्षण द्यावं